प्रिंट फंक्शन समजलंय? प्रिंट टॉपिक आपण काल कंप्लीट केलं होतं. व्यवस्थितपणे लक्षात आलंय सगळ्यांच्या? प्रिंट फंक्शनचं वर्किंग काय, कसं प्रिंट फंक्शनला रन करणार आहे तुम्ही. बेसिक प्रिंट फंक्शन काय होतं. हां, प्रिंट फंक्शनच्या मदतीने तुम्ही कसं डेटा आउटपुट स्क्रीनवरती शो करू शकता, युजरच्या समोर कसा डेटा तुम्ही रिप्रेझेंट करू शकता बाय युझिंग प्रिंट फंक्शन, ते तुम्हाला शो केलं होतं. प्रिंट फंक्शनला राईट कसं करायचं आणि त्याच्या आतमधले किती टॉपिक्स आहे, कसे कसे कन्सेप्टला इम्प्लिमेंट करू शकता तुम्ही प्रिंट फंक्शनच्या मदतीने, ते सगळं तुम्हाला दाखवलेलं होतं. ठीक आहे. प्रिंट फंक्शनला राईट कसं करणार, स्मॉल लेटर्समध्ये PRINT, बरोबर. PRINT आणि मग ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट, आणि त्याच्या आतमध्ये तुमचा डेटा पास होणार. कोणता डेटा पास होणार, टेक्स्ट डेटा, सिम्बॉल डेटा. टेक्स्ट डेटा आणि सिम्बॉल असेल तर कसं पास करणार, कोट्सच्या आतमध्ये. नंबर असतील तर डायरेक्ट पास करणार. कोट्स 3 प्रकारचे बघितले, सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट. ट्रिपल कोटचं तुम्हाला अजून एक यूज दाखवलं. काय होतं ते, मल्टीलाईन डेटा कसं प्रिंट करायचं. लक्षात आहे. हे सगळे कन्सेप्ट रिवाईज करा. प्रिंट फंक्शनचे हे सब टॉपिक्स आहे असं समजायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर एका प्रिंट फंक्शनमध्ये मल्टिपल डेटा कसा पास करू शकतो ते पण तुम्हाला दाखवलं. सेपरेटेड बाय, प्रिंट फंक्शनमध्ये एकपेक्षा जास्त डेटा पास केला तर सेपरेटेड बाय कसं असेल, कशाने सेपरेट करणार डेटा, कॉमनली सेपरेट करणार, बरोबर ना. हां, तर कॉमनली तुमचा डेटा सेपरेट होणार. आउटपुट स्क्रीनवरती पायथन तोच डेटा कसा डिक्लेअर करतो, कसा रिप्रेझेंट करतो, स्पेसने सेपरेट करतो. ठीक आहे. त्याच्यानंतरच तुम्हाला डबल कोटच्या आतमध्ये सिंगल कोट कसं यूज करायचं ते दाखवलं होतं. एक स्टेटमेंट दिलं होतं, आय विल प्ले फुटबॉल. त्याच्यामध्ये मी सिंगल कोटचं यूज करत होतो, माझ्या स्टेटमेंटमध्ये सिंगल कोटचं यूज होतं. पण बाहेर कोणते कोट्स होते, डबल कोट. बाहेर जर का सिंगल कोट यूज केले तर पायथन एरर शो करणार. ठीक आहे. पॅरामीटर्स कोणते होते, सेप पॅरामीटर, एंड पॅरामीटर. सेप पॅरामीटरचं वर्किंग काय, पायथन बाय डिफॉल्ट डेटा कसं सेपरेट करतोय, स्पेसनी. पण सेपरेट पॅरामीटरमध्ये तुम्ही जे पण व्हॅल्यू पास करणार त्या व्हॅल्यूने डेटा तुमचं सेपरेट होईल. कळतंय. सेप पॅरामीटर 3 रूल्स तुम्हाला सांगितले होते. सेप पॅरामीटर एंडिंगला राईट होणार, एंडिंगला तुमचा डेटा सेप पॅरामीटर्स ॲड होणार. सेप पॅरामीटरमध्ये तुम्ही जी पण व्हॅल्यू पास करणार ते कोड्सच्या आतमध्येच पास झाली पाहिजे. लक्षात आहे. आणि सेप पॅरामीटर एकपेक्षा जास्त वेळ तुम्ही राईट नाही करू शकत. एका प्रिंट फंक्शनमध्ये सेप पॅरामीटर किती वेळा राईट करणार, एकदाच राईट करणार, दोनदा नाही. सेम रूल्स एंड पॅरामीटर सोबत पण आहे, फक्त वर्किंग काय आहे, डिफरंट. एंड पॅरामीटरमध्ये जी पण व्हॅल्यू असेल ते कुणासोबत ॲड केली जाईल, बोला. एंड पॅरामीटरमध्ये मी जी पण व्हॅल्यू पास करणार ते कुणासोबत ॲड होईल, त्याच्यासोबत ॲड होणार. सो या डेटामध्ये माझं लास्टच्या डेटासोबत. सो या प्रिंट फंक्शनमध्ये एक्सक्लेमेटरी मार्क कोणत्या डेटासोबत ॲड होणार, 400 सोबत ॲड होणार. आणि अजून सेकंड वर्किंग काय सांगितली होती, नेक्स्ट लाईन स्वतःसोबत प्रिंट होते. नेक्स्ट लाईन वरच्या लाईन सोबत काय होणार, प्रिंट होणार. बरोबर. किती लाईन नेक्स्ट, किती प्रिंट फंक्शन वरच्या लाईन सोबत जाईल, एकच जाईल. एकच. ठीक. सेप आणि एंड दोन्ही पण एक सोबत पण तुम्ही यूज करू शकता. हां, सेप आणि एंड दोन्ही पण तुम्ही एक सोबत पण यूज करू शकता. ठीक आहे. सो असे व्हेरिएशन्स होते जे प्रिंट फंक्शनमधले जेवढे होते ते तुमच्यासमोर रिप्रेझेंट केले. इम्पॉर्टंट टॉपिक आहे प्रिंट फंक्शन, त्याचे पॅरामीटर्स पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. लास्ट एक छोटंसं पार्ट आपण बघितलं होतं कमेंटचं. कालच्या लेक्चरमध्ये लास्ट 15 मिनिट्समध्ये तुम्हाला कमेंट्स पार्टला एक्सप्लोर केलं होतं. ठीक आहे. काय होतं कमेंट्स, नोट ॲड करण्यासाठी, बरोबर. काही कमेंट पास करण्यासाठी तुम्हाला तुमचं कोड डिफाईन करायचं आहे, त्याच्यासाठी तुम्ही कमेंट तिथं ॲड करू शकता. कसं ॲड करणार कमेंट, हॅश कीवर्डचा यूज करून. किती टाईपचे कमेंट्स बघितले, किती टाईपचे, 3 टाईपचे होते. हां, कोणकोणते होते, सिंगल लाईन, इन लाईन आणि मल्टी लाईन कमेंट. बरोबर. सिंगल लाईन कमेंट कसं राईट करणार, बोला. ऑनलाईन मेंबर्स तुम्ही बोलू शकता, बोला. एवढं अवघड जाते. सिंगल लाईन कमेंट कसं ॲड करणार, स्टार्टिंग पासूनच हॅश कीवर्ड लावायचं. इन लाईन कमेंट कुणाला म्हटलं होतं मी, जो आपण प्रिंट फंक्शनचा जो कोड टाईप करू त्याच्यासमोर. फक्त प्रिंट फंक्शनचा नाही, कोणताही कोड तू लिहिलेला असेल पूर्ण थ्रूआउट द पायथनमध्ये, कोणताही कोड लिहा, जिथं कोड संपलंय तिथं पुढे तुम्ही हॅश लावा आणि तुमचं कमेंट तिथं ॲड करा. मल्टी लाईन कमेंट 3 कोड्समध्ये, सिंटॅक्स वेगळं आहे. सिंगल लाईन कमेंट हॅशने सुरुवात होणार, मल्टी लाईन कमेंट्स ट्रिपल कोट्सच्या आतमध्ये. हे स्टार्टिंग ट्रिपल कोट आहे,
आणि हा तुमचा एंडिंग ट्रिपल कोट आहे आणि त्या दोघांच्या मध्ये तुम्ही एवढे नंबर ऑफ लाईन्स इथं राईट करू शकता. कळत आहे? तिन्ही पण कमेंट्स कसे ॲड करणार तुम्ही. ठीक. आता तुमच्यासाठी एक शॉर्टकट की पण सांगितली होती. सगळं डेटा सिलेक्ट करायचं, कंट्रोल+फॉरवर्ड/ केलं तर ऑटो कमेंट त्याला ॲड होऊन जाते. ट्राय करून बघा, लक्षात येईल तुमच्या. हे बघा आता स्क्रीनकडं. हॅश काय आपलं कमेंट्स स्टार्ट करण्याचं एक व्हॅलिड आहे, एक की आहे. कमेंट जर का तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर तुम्ही कोणतं कीचं यूज करणार? हॅश कीचं यूज करणार. पण तोच जर का हॅश की कोट्सच्या आतमध्ये पुट केलं गेलं तर त्या केसमध्ये त्याचा यूज होत नाही, त्याचं वापरच तुम्ही करू शकत नाही, तो युजलेस होऊन जातो. तो एक नॉर्मल सिम्बॉल म्हणून काय होणार? पायथनमध्ये ट्रीट केलं जाणार. लक्षात येतोय कन्सेप्ट? जेव्हा मी नुसतं हॅश कीवर्डचं यूज केलं त्याच्यानंतर मी काही पण लिहिलं असं तर पायथनसाठी तो काय इग्नोर पार्ट आहे, पायथन त्याला इग्नोर करणार. हॅश नंतर जे पण पार्ट लिहिला जाईल पायथनमध्ये, जिथं तुम्ही हॅश की लावली त्याच्यानंतर तुम्ही कोणताही पार्ट लिहा तो तुमच्यासाठी काय होईल? इग्नोर होईल. पण जर का तोच हॅश तुम्ही कशाच्या आतमध्ये? कोट्सच्या आतमध्ये. इथं मी कोट्सच्या आतमध्ये टाकलेलं आहे सेफ पॅरामीटरमध्ये. इथं पण मी प्रिंट करतोय, नुसतं प्रिंट करतोय तो हॅश कीला. कोणाच्या आतमध्ये? कोट्सच्या आतमध्ये. ठीक आहे. सो त्यांनी मला काय केलंय? पायथननी माझ्यासाठी डेटा सेपरेट केलंय. कशाने? हॅश कीनी. आणि प्रिंट सुद्धा केलंय तो हॅश सिम्बॉल माझ्यासाठी. येतोय लक्षात? पण तोच हॅश जर का विदाउट कोट्स लिहिला गेला, तोच हॅश विदाउट कोट्स लिहिला गेला तर तो आपल्यासाठी काय करणार? कमेंटचं काम करणार. आपल्यासाठी तो कमेंट ॲड करणार. त्या हॅशच्या नंतर, त्या हॅशच्या नंतर तुम्ही जे पण काय लिहिणार पायथन त्याला काय करणार? इग्नोर करणार. ठीक आहे. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. हॅश कधी यूज करू शकता? जेव्हा तुम्ही नॉर्मली राईट करताय. तोच हॅश जर का तुम्ही कोट्सच्या आतमध्ये राईट केलं तर तो काय होणार? युजलेस होणार. तो एक नॉर्मल सिम्बॉल म्हणून तुमचं कन्सिडर केला जाईल पाहिजे. हां, पॉईंट लक्षात असू दे. हेच तुम्हाला दाखवायचं होतं. हॅश कोट्सच्या आतमध्ये सिम्बॉल म्हणून ट्रीट होतो आणि तोच हॅश कोट्सच्या बाहेर एक कमेंट म्हणून काय होतो? ट्रीट होतो. सगळ्यांना टॉपिक्स कवर हे असतील. बेसिक आहे प्रिंट फंक्शन. एवढं छोटं फंक्शन आहे पण थ्रू आउट द पायथन प्रोग्रामिंगमध्ये याच्या बिना काम होणार नाही. हा एक गोष्ट लक्षात ठेवा. काही तुम्हाला आउटपुट स्क्रीनवरती बघायचं आहे, तुम्ही किती मोठा कोड लिहा, त्या कोडचा एक्झिक्युशनचा आन्सर जेव्हा शेवटी तुम्हाला आउटपुट स्क्रीनवरती शो करायचा असेल तर कोण शो करणार तुमच्यासाठी? प्रिंट फंक्शनच शो करणार. सो इम्पॉर्टंट टॉपिक आहे म्हणून या टॉपिकने आपण स्टार्ट केलेलं आहे आणि या टॉपिक थ्रू आउट द पायथनमध्ये तुम्ही यूज करत राहणार आहे. आज फंक्शन. आजचं नेक्स्ट टॉपिक आहे variables.py. नवीन फाईल बनवा सगळ्यांनी, variables.py. ठीक आहे. आता व्हेरिएबल्सला समजून घेऊ कशा पद्धतीने व्हेरिएबलची वर्किंग चालणार. आता सगळ्यात पहिले थेरी पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करतो व्हेरिएबलचं. नुसतं ऐकायचं आहे, लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि जे पण पॉईंट सांगतोय त्याला नोट डाऊन करायचं आहे फक्त. मग कोड थ्रू आपण इम्प्लिमेंट करू व्हेरिएबल्स. आता व्हेरिएबल्स. ठीक आहे. आत्तापर्यंत हे काय होतं? प्रिंट. हां, प्रिंट स्टेटमेंट आपण स्टडी केलेलं आहे. प्रिंट फंक्शन आपण समजलंय. मला सपोज ह्याच्यामध्ये टाकायचं आहे काही असं स्टेटमेंट. काय टाकायचं आहे मला? सपोज माझं नाव मला काय करायचं आहे? इथं प्रिंट करायचं. हां, माझं नाव मला काय करायचं आहे? आउटपुट स्क्रीनवरती शो करायचं. कशाच्या मदतीने करू शकतो? प्रिंट फंक्शनच्या मदतीने करू शकतो. प्रिंट स्टेटमेंटच्या मदतीने मी करू शकतो तो काम. आता पण डेटा कसं पास केलं मी प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये?
कोट्सच्या आतमध्ये पास केलेलं आहे. कोट्स लावले. का लावलंय कोट्स? कारण अल्फाबेट्स आहे माझे. जो डेटा मी पास करतोय तो अल्फाबेटिकल आहे. सो त्या केसमध्ये मी त्याला कोट्सच्या आतमध्ये पुट केलेलं आहे. जेव्हा रन करतोय, जेव्हा कोड रन करतोय आउटपुट स्क्रीनवरती काय शो होणार? आलं माझं नाव. कळतंय इथपर्यंत सगळ्यांना? आता इथूनच येतोय व्हेरिएबलचं कन्सेप्ट. आता लक्ष द्यायचंय, प्रिंट फंक्शनमध्ये मी जो डेटा पास केला तो डायरेक्ट पास केला होता. हां, प्रिंट फंक्शनमध्ये तो डेटा मी डायरेक्ट पास केला होता. पण आता व्हेरिएबलचं कन्सेप्ट काय सांगतोय? डेटाला आहे ना डायरेक्टली कुठं यूज नका करू, डेटाला डायरेक्टली कुठं पास नका करू, पहिले कुठं तरी स्टोअर करा. व्हेरिएबलचा कन्सेप्ट काय सांगतोय? तुमचा जो डेटा आहे त्या डेटाला डायरेक्टली पास नका करू. आपण इथं हा जो डेटा होता, माझा डेटा काय होता? नैनेश. त्या नैनेशला मी कसं पास केलंय? डायरेक्टली प्रिंट फंक्शनमध्ये पास करून टाकलेलं आहे. कोड रन झाला, आउटपुट माझ्या स्क्रीनवरती आलं. बरोबर. सो व्हेरिएबलचा कन्सेप्ट काय सांगतो? आता डेटाला डायरेक्टली यूज नका करू, डायरेक्टली कुठं पास नका करू, पहिले त्या डेटाला कुठंतरी स्टोअर करून घ्या. पहिले त्या डेटाला कुठंतरी स्टोअर करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा? त्याला यूज करा. त्याच्यानंतर तुम्ही त्याला काय करा? यूज करा. ठीक आहे. सो हा व्हेरिएबलचा बेसिक कन्सेप्ट आहे. म्हणजे व्हेरिएबल आपल्यासाठी काय करतोय? आपण जेव्हा मी सांगतोय पायथनमध्ये आपण व्हेरिएबल क्रिएट करू, मी तुम्हाला सांगतोय पायथनमध्ये व्हेरिएबल क्रिएट करू. त्याचा अर्थ काय? बेसिकली तुम्ही काय करताय? एक कंटेनर क्रिएट करताय. तुम्ही काय क्रिएट करताय? एक स्टोरेज क्रिएट करताय. समजतंय? एक कंटेनर तुम्ही क्रिएट करताय, एक स्टोरेज तुम्ही क्रिएट करताय. त्या कंटेनर, त्या स्टोरेजच्या आतमध्ये आपण काय सेव्ह करणार आहे? आपला डेटा सेव्ह करणार. व्हेरिएबल काय सांगतोय? एक कंटेनर बनवा, त्या कंटेनरच्या आतमध्ये काय सेव्ह करा? तुमचं डेटा सेव्ह करा. येतोय लक्षात? व्हेरिएबल काय करणार आहे? तुमचा डेटा सेव्ह करून घेणार आहे, तुमचा डेटा स्टोअर करून घेणार आहे कुठंतरी. आता डेटा आपण काय करणार? नेहमी पहिले कुठंतरी स्टोअर करणार आणि मग त्या कंटेनरमधून, त्या व्हेरिएबलमधून त्या डेटाचा ॲक्सेस घेणार. डायरेक्टली कुठं डेटा पास नाही करणार, डायरेक्टली कुठं डेटा यूज नाही करणार. पहिले त्या डेटाला काय करू? कुठंतरी स्टोअर करू. ठीक आहे. असा डेटा जे तुम्हाला परत परत यूज करायचं आहे, असा डेटा जिथं तुम्हाला यूज करावंच लागणार आहे. सपोज नैनेश मी माझा डेटा आहे, हा माझा डेटा आहे, त्याला मी काय करू शकतो? कोणत्या तरी कंटेनरमध्ये, एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून घेऊ शकतो. आणि मग इथून पुढं फ्युचरमध्ये थ्रू आउट द पूर्ण या पायथनच्या फाईलमध्ये मला जेव्हा पण माझं नाव प्रिंट करायचं असेल, मी काय करणार? त्या व्हेरिएबलला आवाज देणार, त्या कंटेनरला मी काय करणार? आवाज देणार. त्याच्यासोबत कोण येईल? माझा डेटा पण येईल त्या कंटेनरमध्ये. कारण काय स्टोअर आहे? माझं डेटा. ठीक आहे. सो व्हेरिएबल आता क्रिएट कसं करायचं मी तुम्हाला सांगतोय. पहिले काय क्रिएट करायचं आहे? कंटेनर. मग त्या कंटेनरमध्ये काय स्टोअर करायचं आहे? तुमचं डेटा. तर आता व्यवस्थितपणे सिंटॅक्स समजून घ्यायचं आहे, व्हेरिएबल क्रिएट करण्याचं सिंटॅक्स. ठीक आहे. सगळ्यात पहिले त्या व्हेरिएबलला एक नाव द्यायचं. त्या व्हेरिएबलला काय द्यायचं? एक नाव द्यायचं. ठीक आहे. पहिले काय येणार? तुमचं व्हेरिएबल नेम. आणि मग काय लावायचं आहे? इक्वल टूची साईन लावायची. काय लावायची? इक्वल टूची साईन. आणि मग तुमचा जो पण डेटा आहे त्याला इथं पास करायचं. कळतंय? सिंटॅक्स समजलंय? व्हेरिएबल कसं क्रिएट होणार, कंटेनर कसं क्रिएट होतंय, तुम्ही त्याला कंटेनर म्हणा, स्टोरेज म्हणा किंवा व्हेरिएबल म्हणा. पायथनमध्ये त्याला काय नाव देतोय मी? व्हेरिएबल म्हणतो. ठीक आहे. हा माझा काय झालं? पूर्ण एक व्हेरिएबल क्रिएट झालं. त्या व्हेरिएबलला काहीतरी नाव आहे आणि त्या व्हेरिएबलमध्ये काहीतरी डेटा पण स्टोअर आहे. तर हा काय झालंय? माझं एक कम्प्लीट व्हेरिएबल इथं क्रिएट झालं. कम्प्लीट व्हेरिएबल, एक कम्प्लीट कंटेनर माझं इथं क्रिएट झालेलं. ठीक आहे. आता त्याला प्रॅक्टिकली कसं करणार? सपोज मी व्हेरिएबलला नाव देतोय नेम, आणि इक्वल टू करून काय स्टोअर करतोय? समजतंय कसा स्टोअर केलेला आहे डेटा? इथं मी नैनेश कसा पास केलं होतं? प्रिंट फंक्शनमध्ये डायरेक्ट पास केलं. डायरेक्ट पास केलं. पण आता मी तोच डेटा पहिले कुठंतरी स्टोअर करून घेतले. कुठं स्टोअर केलंय? नेममध्ये स्टोअर केलं. डायरेक्ट म्हणायचं नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये हा डेटा स्टोअर झालेला. नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये हा जो डेटा आहे XYZ डेटा, तो तिथं मी स्टोअर केला. माझा इथं कम्प्लीट व्हेरिएबल क्रिएट झालेलं आहे. झालंय कम्प्लीट व्हेरिएबल क्रिएट. कम्प्लीट व्हेरिएबल मी कधी म्हणणार? त्या व्हेरिएबलला मी एक नाव दिलंय, त्या व्हेरिएबलला एक नाव दिलेलं आहे, इक्वल टूची साईन लावली आहे आणि त्याच्यासाठी डेटा पण पास केले. हे तिन्ही पण स्टेप मी परफॉर्म केले. व्हेरिएबलला नाव पण दिलंय, इक्वल टूची साईन लावली आहे, डेटा पास केलेला आहे. तर माझं व्हेरिएबल सक्सेसफुली क्रिएट झालं. आता मी तुम्हाला विचारतोय, या व्हेरिएबलचं नाव काय? नेम. डेटा काय? नेम.
समजलं आता व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं, डेटा कसं स्टोअर करून घ्यायचं. आता डेटा डायरेक्टली पास झालेला आहे का, नाही होत. पुढची स्टेप आता प्रिंट करायचं आहे मला या डेटाला. शेवटी मला आउटपुट स्क्रीनवरती माझं नाव पाहिजे ना, सो ते आता मी कसं करणार. हां, आता मी इथं पास करणार व्हेरिएबलचं नाव. प्रिंट फंक्शनमध्ये मी काय पास करतोय, व्हेरिएबलचं नाव. आता जे व्हेरिएबलचे नेम्स असतात ते विदाऊट कोट्स पायथनमध्ये पास करायचे. पायथनमध्ये व्हेरिएबलचे जे नावं असतात ते विदाऊट कोट्स तुमचे पास झाले पाहिजे. समजतोय कन्सेप्ट व्यवस्थितपणे. ह्याला कोट्स नाही लावायचं. ह्याला जर का मी कोट्स लावलं तर आउटपुट स्क्रीनवरती काही काय आले नेम. पण मला काय पाहिजे होतं, माझं नाव पाहिजे होतं, बरोबर ना. हा डेटा नका बघू, वरचं नका डेटा बघू. हा कोणी प्रिंट करतोय, हा प्रिंट फंक्शन तुमच्यासाठी प्रिंट करतोय, बरोबर. पण मला काय हा डेटा पाहिजे ना जो नेम नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर आहे. सो नेम, व्हेरिएबल नेम कधी पण पूर्ण थ्रू आउट द पायथनमध्ये विदाऊट कोट्सच कुठं पण पास करायचं. ते व्हेरिएबल नेम मग तुम्ही प्रिंट फंक्शनमध्ये पास करा, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही फंक्शन, इथून पुढे तुम्ही अजून फंक्शन्स लर्न करणार आहे त्या फंक्शनमध्ये पण तुम्हाला व्हेरिएबल नेम पास करावा लागणार आहे. तिथं पण व्हेरिएबल नेम कसा पास झाला पाहिजे, विदाऊट कोट्स. ठीक आहे. व्हेरिएबल नेम पूर्ण पायथनमध्ये कधीच कोट्सच्या आतमध्ये पास नाही करायचं, विदाऊट कोट्स. आता जेव्हा मी ह्याला प्रिंट करतो, रन करतो, काय आले, माझं नाव आलंय परत. आता पायथनची वर्किंग कशी चालली. पायथननी सगळ्यात पहिले त्याच्या मेमरीमध्ये एक जागा आपल्याला ॲलोकेट केली, एक मेमरी लोकेशन आपल्याला ॲलोकेट केली. त्या मेमरी लोकेशनला नाव काय दिलंय, नेम. त्या मेमरी लोकेशनवरती डेटा काय स्टोअर केलाय, नाही. कळतंय कसं वर्किंग होणार. आणि जेव्हा पण प्रिंटमध्ये मी व्हेरिएबलचं नाव नुसतं पास करतोय तर पायथन काय करतोय, जाऊन त्याच्या मेमरीमध्ये असं कोणतं लोकेशन आहे का, नेम नावाचं कुठं लोकेशन प्रेझेंट आहे का नाही हे चेक करतो. त्याला भेटलं नेम नावाचं लोकेशन, भेटलं. त्याच्यावरती डेटा स्टोअर आहे का, हा आहे डेटा स्टोअर. त्या डेटाला पिक केलं आणि आपल्यासमोर प्रेझेंट केलं. सिम्पल सांगता येईल. लक्षात येतोय कन्सेप्ट आता व्हेरिएबलचं. आता इथून पुढं तुमचा जो पण डेटा असेल त्याला कुठं स्टोअर करायचा, व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचा. व्हेरिएबलला मिनिंगफुल नेम इथून पुढं प्रोव्हाइड करायचे, काय पण नाव नाही द्यायचं. तुमचं व्हेरिएबल नाव बघूनच एखाद्याला सांगता आलं पाहिजे की त्याच्यामध्ये काय डेटा स्टोअर. कळतंय. व्हेरिएबलचं नाव बघूनच काय सांगता आलं पाहिजे त्याच्यामध्ये काय डेटा स्टोअर. नेम लिहितोय तर समजतोय कुणाचं तरी नाव असेल तो, बरोबर. एज मला लिहायचं आहे. सपोज मी जर का इथं काही पण नाव दिलं असंच, सपोज दिलं नेम आणि मी इथं स्टोअर करतोय 21, काय रिफ्लेक्ट होतंय, काय 21. बेसिकली व्हेरिएबलचं नाव काय, नेम, डेटा काय 21. पण तेच जर का मी इथं काय दिलं, एज दिलं, तर तुम्ही सांगू शकता हा जो 21 डेटा आहे हा काय रिफ्लेक्ट करतोय, कुणाची तरी एज आहे, कुणाची पण असो, पण रिफ्लेक्ट काय होतं डेटा, कुणाची तरी एज आहे आणि त्याची एज किती आहे, 21. सो व्हेरिएबल जेव्हा क्रिएट करताय तर मिनिंगफुल नेम द्या, तुम्हाला रेकग्नाइज होईल की काय डेटा बेसिकली त्याच्यामध्ये मी स्टोअर करू. ठीक आहे. सो आता क्रिएट करा आणि प्रिंट करा व्यवस्थितपणे. ठीक आहे. डेटा चेक करा, पॉईंट्स नोट डाऊन करा, व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं आहे, मग अजून त्याच्याबद्दल सांगतो तुम्हाला. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा, व्हेरिएबल क्रिएट केलं पण त्याच्या आतमध्ये जो डेटा पास केलाय तो स्ट्रिंगमध्येच का, म्हणजे कोड्सच्या आतमध्येच का गेला, कारण अल्फाबेट्स होते. आणि इथं नंबर्स मी परत एकदा डायरेक्टली पास केलेले, कारण पायथनमध्ये सिम्बॉल्स आणि अल्फाबेट्स तुम्हाला कोड्सच्या आतमध्येच पास करायचे आणि नंबर्स तुम्ही डायरेक्टली पास करू शकता.
समजतं ना? झालं? कन्सेप्ट समजलाय? व्हेरिएबल कसं क्रिएट करायचं, डेटा कसं स्टोअर करायचं, सिंटॅक्स समजा. ठीक आहे. ठीक. व्हेरिएबल क्रिएट झालं, कसं क्रिएट करायचं ते समजलं. व्हेरिएबलला नाव द्यायचं आहे, इक्वल टूची साईन लावायची आणि डेटा त्याच्यामध्ये पास करायचा. ठीक आहे. पुढचं हेडिंग द्या. काय पुढचं? व्हेरिएबल नेमिंग रूल्स. ठीक आहे. आता व्हेरिएबलला जे तुम्ही नावं देणार आहे ना, ते नावं देताना तुम्हाला काही रूल्सला फॉलो करायचं आहे. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता व्हेरिएबल जे तुम्ही आता क्रिएट केलंय त्याला तुम्ही एक नेम प्रोव्हाइड करणार आहे. त्या व्हेरिएबलला एक नेम तुम्ही प्रोव्हाइड करणार आहे. तो जो नाव तुम्ही देणार आहे त्या नावाच्या मागं काही रूल्स तुम्हाला फॉलो करायचे. त्या व्हेरिएबलला नेमिंग देताना, त्या व्हेरिएबलला नेम प्रोव्हाइड करताना काही रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि ते रूल्सला फॉलो करूनच तुमचं जो व्हेरिएबलसाठी नाव आहे ते त्याला क्रिएट करायचं. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जो व्हेरिएबलचं नाव असतो, ठीक आहे, त्याची जी स्टार्टिंग आहे, व्हेरिएबलचं जो पण नाव असेल त्याची जी स्टार्टिंग आहे ते अल्फाबेट्सने झाले पाहिजे किंवा अंडरस्कोरनेच झालं पाहिजे. लक्षात घ्या. व्हेरिएबलचं जो नाव असतो, सपोज मी इथं नाव देतोय असं NAME. ठीक आहे. त्याची जी स्टार्टिंग आहे, स्टार्टिंग म्हणजे मला काय म्हणायचं आहे, त्याचं फक्त फर्स्ट लेटर, त्या वर्डचं फर्स्ट लेटर, नेमचं फर्स्ट लेटर काय N, कॅपिटल N, तो चालणार, तो काय व्हॅलिड स्टार्टिंग. ठीक आहे. सपोज मी स्टार्ट करतोय अंडरस्कोर सिम्बॉलनी आणि लिहितोय नेम, तो सुद्धा काय व्हॅलिड स्टार्ट आहे. का व्हॅलिड स्टार्ट आहे? या जो पूर्ण हा डेटा आहे, हा जो पूर्ण वर्ड आहे त्याच्यामधलं पहिलं लेटर कोणतं आहे? पहिलं लेटर नाही, अंडरस्कोर. लक्षात येते? पहिलं काय अंडरस्कोर. ह्याच्यामध्ये पहिलं लेटर कोणतं आहे? NA, कॅपिटल N. ठीक आहे. सेम अजून एक मी व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये मी देतोय NA. आता मला सांगा ह्याचं पहिलं लेटर काय? 1 आहे, एक नंबर आहे, तो तुमचा काय असणार आहे? इनव्हॅलिड स्टार्ट आहे. पायथनमध्ये जेव्हा पण व्हेरिएबलला नेमिंग देणार, व्हेरिएबलचं नाव लिहिणार, तेव्हा तुमचं स्टार्ट झाला पाहिजे तो एक तर अल्फाबेट्सनी. तुमच्याकडे 26 अल्फाबेट्स आहे,
A to Z मध्ये त्याच्यापैकी कोणताही एक अल्फाबेट यूज करा, नाहीतर अंडरस्कोरचं सिम्बॉल यूज करा, तिथून तुम्हाला व्हॅलिड स्टार्ट घ्यायचं. व्हॅलिड फक्त स्टार्ट झाला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचं ते वापरा. व्हॅलिड फक्त काय असेल तुमचं स्टार्ट असेल. त्याच्या पुढे जर का तुम्हाला नंबर वापरायचा आहे, इथं मी नेम पुढे लिहितोय 1 2 3 तो चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, इथं पण मी पुढे लिहितोय 1 2 3 तो पण चालेल, काहीच हरकत. पण जो सुरुवातीत तुमचा जो पण वर्ल्ड आहे, हा माझं पूर्ण वर्ल्ड आहे, हा सुद्धा माझं काय आहे पूर्ण वर्ल्ड, एक शब्द आहे पूर्ण. हां, त्या शब्दांमध्ये जो पहिला अक्षर आहे, पहिला अक्षर कोणतं आहे, इथं कॅपिटल आहे, इथं पहिला अक्षर कोणतं आहे, एक सिम्बॉल आहे अंडरस्कोर, पण इथं पहिला अक्षर कोणतं आहे, एक नंबर आहे, तो नाही चालणार. व्हॅलिड स्टार्ट कशाने भेटणार, अल्फाबेटने, आणि कोणतं सिम्बॉल ते पण अंडरस्कोरचं सिम्बॉल. हां, कोणताही सिम्बॉल नाही चालणार, कोणतं सिम्बॉल पाहिजे, अंडरस्कोर. इथं जर का मी पहिले हॅश लावलं सुरुवातीलाच, सॉरी, तर काय होईल, तो कमेंट होऊन जाईल. सांगितलं होतं मी, कमेंटला जर का डायरेक्टली लिहिलं, हॅश कीला जर का कुठेही पायथनच्या प्रोग्राममध्ये डायरेक्टली लिहिलं, तर त्याच्यानंतरचा पार्ट सगळं काय असतो, कमेंट असतो. येतोय लक्षात, समजलं पहिलं रूल काय. तुमचा जो व्हेरिएबलचा नेम आहे त्याला जर का तुम्ही लिहिताय, तर त्याचं स्टार्ट कशाने करायचं आहे, अल्फाबेटनी किंवा अंडरस्कोर सिम्बॉल. नंबरनी तुम्ही स्टार्ट नाही करू शकता, अजून कोणत्या दुसरा सिम्बॉलनी सुद्धा तुम्ही स्टार्ट नाही करू शकता, कोणत्या दुसऱ्या सिम्बॉलनी सुद्धा तुम्ही स्टार्ट नाही करू शकता. दोनच तुमच्याकडे आहे, एक A to Z मधला कोणताही कॅरेक्टर घ्या किंवा एक अंडरस्कोर सिम्बॉल घ्या. त्यांनी व्हॅलिड स्टार्ट करा, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तुम्ही नंबर्स यूज करा, तुम्ही पाहिजे अंडरस्कोर सिम्बॉल यूज करा, पाहिजे ते अल्फाबेट्स तुम्ही इथं यूज करू शकता. ठीक आहे, पण पहिले व्हॅलिड स्टार्ट घ्या. व्हॅलिड स्टार्ट कशाने भेटेल, अल्फाबेट्स आणि अंडरस्कोर सिम्बॉल. दुसरा रूल आता, हा तुमचं काय व्हॅलिड स्टार्ट आहे, हा सुद्धा तुमचं व्हॅलिड स्टार्ट आहे, पण हा तुमचा काय इनव्हॅलिड स्टार्ट. आता सेकंड रूलमध्ये काय येणार आहे आता. ठीक आहे, पहिलं रूल तर समजलं तुम्हाला, व्हेरिएबल नेमची सुरुवात कशी करणार. ठीक आहे, आता सपोज जर का तुम्ही तुमचं व्हेरिएबलचं नाव एकपेक्षा जास्त वर्ड्समधून क्रिएट करताय. सपोज मी काय देतो इथं, नेम ऑफ स्टुडंट इक्वल टू करून सपोज मी इथं नाव सेव्ह करतोय ABC. व्हेरिएबल हा माझा काय झालं, कम्प्लीट व्हेरिएबल झालेलं आहे. व्हेरिएबलला नाव दिलंय, काय नाव दिलंय मी, नेम ऑफ अ स्टुडंट. इक्वल टूची साईन पण लावली आणि डेटा पण पास केलेला आहे. म्हणजे डेटामध्ये मी काय पास केलं, अल्फाबेट डेटा पास केलं, कोड्सच्या आतमध्ये पास केलं. लक्षात येते कन्सेप्ट आता. हां, पण इथं काय होणार आहे, मला एरर शो होणार आहे. का, कारण जर का तुम्ही एकपेक्षा जास्त वर्ड्स क्रिएट करत असाल, नॉर्मली जर का मी तुम्हाला सांगितलं व्हेरिएबलला नाव द्या पेपरवरती, मी कसं लिहिणार, नेम स्पेस देणार, ऑफ स्पेस देणार, स्टुडंट. पण पायथनमध्ये स्पेसेस अलाउड नाही, व्हाईट स्पेसेस, जे की इथं मी नेम नंतर स्पेस दिलेली ती स्पेस अलाउड नाही. ते स्पेस कशाने फिल करायची, अंडरस्कोर सिम्बॉल. कशाने फिल करणार, अंडरस्कोर. सो जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबल नेम क्रिएट करताय, तुमचं व्हेरिएबल नेम एकपेक्षा जास्त वर्ड्स आहे, एकपेक्षा जास्त शब्दांचं आहे. सो त्या केसमध्ये प्रत्येक एक शब्दांमध्ये, 2 शब्दांमध्ये काय येणार, अंडरस्कोरचं सिम्बॉल आहे. येतं लक्षात, स्पेसेस अलाउड नाही आहे. काय यूज करणार तुम्ही, अंडरस्कोरचं सिम्बॉल.
ठीक आहे. व्हेरिएबल नेममध्ये व्हाईट स्पेसेस चालणार नाही, त्याच्या जागी काय यूज करणार, अंडरस्कोरचं सिम्बॉल. पुढचा पॉईंट, तिसरा रूल तुमचा आहे, तुमचं जो पण आता व्हेरिएबलचं नाव असेल, तुम्ही जे पण व्हेरिएबलचं नेम क्रिएट करणार आहे, तो व्हेरिएबल नेम तुमचं बनलं पाहिजे अल्फाबेट्सनी, नंबर्सनी आणि अंडरस्कोर सिम्बॉलनी. हे 3 गोष्टी सोडून तुमच्या व्हेरिएबल नेममध्ये दुसरं काहीच प्रेझेंट नाही पाहिजे. पूर्ण व्हेरिएबलच्या नेममध्ये, पूर्ण व्हेरिएबलच्या नावामध्ये तुमचं फक्त काय प्रेझेंट पाहिजे, अल्फाबेट्स, नंबर्स आणि सिम्बॉल्स. कोणतं सिम्बॉल, ते पण अंडरस्कोरचं सिम्बॉल. हां, म्हणजे काय सांगतोय, हे बघा, मी सपोज इथं लिहितोय परत एकदा नेम. हां, हा माझा काय अल्फाबेट्स आहे फक्त प्रेझेंट, त्या केसमध्ये हा माझ्यासाठी व्हॅलिड आहे. ठीक आहे. दुसरं नेम 1 2 3, हा माझ्यासाठी पण काय व्हॅलिड आहे. मी इथं लिहितोय नेम अंडरस्कोर 1 2 3, हा माझ्यासाठी काय व्हॅलिड आहे. बट जर का ह्या तिघांचं कॉम्बिनेशन मी सोडलं आणि जर का मी तिसऱ्याचकडं गेलो, सपोज मी लिहितोय नेम @1 2 3, हा माझ्यासाठी काय इनव्हॅलिड आहे. पूर्ण नेम तुमचं काही पण असो, किती मोठं लिहा तुम्ही, एक पूर्ण सेंटेन्स लिहिलं तरी चालतं त्या व्हेरिएबल नेममध्ये, पण त्या पूर्ण सेंटेन्समध्ये काय प्रेझेंट पाहिजे, अल्फाबेट्स, अंडरस्कोरचं सिम्बॉल आणि नंबर्स. येतं लक्षात. दुसरं कोणतंच सिम्बॉल चालणार नाही. ठीक आहे. नोट डाऊन करा, व्यवस्थितपणे समजून घ्या. 3 रूल्स आहे आणि 3 रूलचा यूज करून इथून पुढे नेम तुमचे क्रिएट करायचे. ठीक आहे. पण हा जो तिसरा रूल तुम्हाला सांगितला ना, व्हेरिएबल नेम्समध्ये काय प्रेझेंट पाहिजे, फक्त अल्फाबेट्स, अंडरस्कोर आणि नंबर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला व्हॅलिड स्टार्ट तर तुम्हाला अल्फाबेट्स आणि अंडरस्कोर सिम्बॉलनीच घ्यायचं आहे. असं नका समजू की तुम्ही नंबरनी स्टार्ट घेऊ शकता. नंबरनी स्टार्ट नाही भेटणार तुम्हाला, फक्त अल्फाबेट्स आणि अंडरस्कोर सिम्बॉलनी तुम्हाला स्टार्ट भेटेल. त्याच्यानंतर तुम्ही नंबर्सला यूज करा. समजले तिन्ही पण रूल्स. आता 4th रूलकडे जाऊ. ठीक आहे. आता जो तुमचं व्हेरिएबलचं नाव असेल, तो कोणतं रिझर्व्ड कीवर्ड प्रेझेंट नाही पाहिजे. काय सांगतोय मी, कोणतं पण रिझर्व्ड कीवर्ड तुम्ही व्हेरिएबलचं नाव सेट नाही करू शकत. ठीक आहे. रिझर्व्ड कीवर्डचा अर्थ काय माझ्यासाठी, हां, आपल्याकडं पायथनमध्ये किती काही रिझर्व्ड कीवर्ड्स आहेत. आपण आत्तापर्यंत तर फक्त एकच रिझर्व्ड कीवर्डला रन केलेलं आणि तो आहे आपलं प्रिंट फंक्शन. प्रिंट काय रिझर्व्ड आहे. स्मॉल लेटर्समध्ये जेव्हा तुम्ही PRINT लिहिणार तेव्हा त्याचं काहीतरी वर्किंग होणार पायथनमध्ये. पायथनला समजवलेलं आहे, पायथनला सांगितलेलं आहे, जेव्हा पण कोणी पण येऊन पायथनच्या कोडमध्ये स्मॉल लेटर्समध्ये PRINT लिहिणार तर त्याचा अर्थ काय झालं, प्रिंट फंक्शन क्रिएट होणार तिथे. बरोबर. सो त्या केसेसमध्ये असे पण काही अजून एक्झाम्पल्स आहेत जे की तुम्ही स्टडी करणार आहे. जेवढे पण फंक्शन्स असतील, रिझर्व्ड कीवर्ड्स असतील, त्यांना कधीच व्हेरिएबल नेमला ट्रीट नाही करायचं. हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. कोणतं पण तुमचं प्रिंट फंक्शनचे नावं असतील, जेवढे पण फंक्शन्स इथून पुढे पण तुम्ही स्टडी करणार, त्याला व्हेरिएबल नेम म्हणून यूज नाही करायचं. त्याला व्हेरिएबल नेम म्हणून काय नाही करायचं, यूज नाही करायचं. चला एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. सपोज मी इथं काय करतोय, प्रिंट क्रिएट करतोय. काय क्रिएट करतोय, प्रिंट इक्वल टू करतोय. बरोबर. आणि त्याच्यामध्ये सपोज मी डेटा स्टोअर करतोय. प्रिंट फंक्शन आहे. बरोबर. त्याच्या आतमध्ये पण मला काय पास करावं लागेल, व्हेरिएबलचं नाव काय माझं, काय आलं मला कळतंय. हा बेसिकली काय, हा कधी प्रिंट होईल,
जेव्हा मी याचं काय करणार, कॅपिटल पी करणार. रिझर्व कोणतं आहे वर्ड, जो स्मॉल लेटर्समध्ये आहे, PRINT. कसं लिहिणार तुम्ही प्रिंट फंक्शनमध्ये, प्रिंट कसं लिहिता, स्मॉल लेटर्समध्ये लिहिता PRINT. पण तेच जर का मी आता काय केलंय, कॅपिटल पी केलंय ना कॅपिटल पी. आता याला पण काय करतोय, कॅपिटल पी करतोय. झालं प्रिंट, येतोय लक्षात आता. तर रिझर्व्ड कीवर्ड, फंक्शनचे नावं कोणते पण असो, त्यांना व्हेरिएबल नेम म्हणून कधीच यूज करायचा. मला महत्वाचा टॉपिक आहे, 5वा आणि शेवटचा रूल आहे. अंडरस्टँड करा पहिले 5वा रूल, मग राईट करा. तुम्ही 5वा रूल काय, व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. स्टेटमेंट आहे, पायथन इज ए केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. पायथनची लँग्वेज कशी आहे, केस सेन्सिटिव्ह. पायथन इज ए केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. काय अर्थ आहे केस सेन्सिटिव्हचा, ते समजू. आता सगळ्यात पहिले तर आपण केस सेन्सिटिव्हचा अर्थ समजू. ठीक आहे, केस सेन्सिटिव्ह म्हणजे काय. सपोज मी इथं काय करतोय, नेम इक्वल टू नैनेश. इथं पण काय करतोय, नेम इक्वल टू नैनेश. आणि इथं पण काय करणार आहे मी, काय करतोय, नेम इक्वल टू नैनेश. काय फरक आहे या नेममध्ये, स्मॉल, पहिलं काय, पहिलं लेटर कॅपिटल आहे, बाकी सगळं स्मॉलमध्ये. दुसरं सगळं स्मॉलमध्ये, आणि तिसरं पूर्ण कॅपिटलमध्ये. येतोय लक्षात, त्यालाच आपण म्हणतोय केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्हचा अर्थ काय, जिथं तुमची स्पेलिंग सेम आहे. ह्याला जेव्हा तुम्ही रीड करणार, काय रीड करणार, ह्याला काय वर्ड, नेम, तुम्ही नेमच म्हणणार ना. मी जर का तुम्हाला विचारतो ह्याला रीड करा, तर ह्याला काय रीड करणार, नेमच म्हणणार. काय असं म्हणणार, स्मॉल लेटर नेम, नुसतं नेमच म्हणणार ना तुम्ही मला. ह्याला काय म्हणणार, नेमच म्हणणार. हां, म्हणजे रायटिंग मेथड तुमची सेम आहे, सॉरी स्पेलिंग तुमची सेम आहे, बरोबर ना. तुम्ही जो लिहिलेला आहे, जो वर्ड तुम्ही लिहिलेला आहे, त्या वर्डची स्पेलिंग सेम आहे, बट रायटिंग मेथड तुमची वेगवेगळी आहे. पहिली रायटिंग मेथडमध्ये काय होतं, तुम्ही फर्स्ट लेटर कॅपिटल ठेवलं आहे, बाकी सगळं स्मॉलमध्ये ठेवलं. सेकंड केसमध्ये तुम्ही परत नेमच लिहिलं आहे, स्पेलिंग सेम आहे, बट तुम्ही स्मॉल लेटर्समध्ये लिहिताय. आता तुम्ही सगळं कॅपिटलमध्ये लिहिताय. तर हाच पार्ट असतो केस सेन्सिटिव्हचा. म्हणजे की काय, हे तिन्ही पण डेटा, हे तिन्ही पण वर्ड पायथनसाठी काय वेगवेगळे. स्पेलिंग सेम आहे, पण त्यांची रायटिंग मेथड वेगवेगळी आहे ना. त्यांची रायटिंग मेथड वेगवेगळी आहे, तर पायथनसाठी ते 3 वेगवेगळे वर्ड झाले. पायथनसाठी ते काय आहे, वेगवेगळे वर्ड्स. म्हणून आपण सांगतोय पायथन इज ए केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. जिथं त्याच्यासाठी तुम्ही जो पण तुम्ही डेटा लिहिताय, जो पण व्हेरिएबलचं नाव तुम्ही लिहिताय, त्याचं स्पेलिंग सेम आहे थ्रूआउट द, त्याच्या पूर्ण याच्यामध्ये तुम्ही काही लिहा, स्पेलिंग सेम आहे, पण रायटिंग मेथड वेगवेगळी, तो वेगवेगळा डेटा क्रिएट करतात. ह्या नेमसाठी पायथनमध्ये आपल्याला वेगळं मेमरी लोकेशन भेटतं. त्या मेमरी लोकेशनला नाव काय पडणार, नेम. पण कोणत्या फॉर्मॅटमध्ये पडेल, पहिलं लेटर कॅपिटल, बाकी सगळं स्मॉलमध्ये. डेटा काय स्टोअर होईल, नैनेश स्टोअर होईल. सेकंड केसमध्ये परत आपल्याला मेमरी लोकेशन भेटतं. मेमरी लोकेशनला नाव काय पडणार, परत नेमच पडणार, पण आता नेम कसं आहे, स्मॉल लेटर. आता नेम आहे कसं भेटणार, कॅपिटल लेटर. ठीक आहे, जेव्हा मी याला प्रिंट करतोय, तीन वेळेस प्रिंट करावं लागेल ना मला, 3 वेगवेगळे व्हेरिएबल आहे. लक्ष द्या, आलं, 3 शेवटचे 3 आउटपुट वेगवेगळ्या वेळेचे. पाहिजे तर तुम्हाला इथं एक काम करा, अजून सोपं, आपण एकच डेटा घेतलेला आहे, आपण वेगवेगळा डेटा घेऊ. आपण काय घेऊ, वेगवेगळा डेटा घेऊ. आपण सपोज घेऊ 10, 20, आणि आपण अजून एक घेऊ 30. सो तुम्हाला आता लक्षात येईल, तिन्ही पण व्हेरिएबल वेगवेगळे. पायथनसाठी ते 3 व्हेरिएबल्स वेगवेगळे, आणि त्यांनी 3 वेळेस आपल्याला वेगवेगळा डेटा पण भेटतो. स्पेलिंग तर सेम होती ना, नेमच आहे, पण तुम्ही लिहिताना वेगवेगळ्या पद्धतीने लिहिलं आहे त्याला. कॅपिटल, स्मॉल, पहिलं लेटर कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल. त्या केसमध्ये त्यांनी वेगवेगळं कन्सिडर केलं आहे, आणि डेटा पण वेगवेगळं स्टोअर करून ठेवलं. सो व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. सो कधी पण आता ह्याच्यामधून मला तुम्हाला कोणता कन्सेप्ट सांगायचा आहे हे लक्षात घ्या. असं का स्टेटमेंट देतोय मी, व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. ह्यांनी काय सिद्ध होतंय, व्हेरिएबलचे जे नावं असतात ते केस सेन्सिटिव्ह असतात. आता लक्षात घ्या, सपोज जर का मी इथं नेम इक्वल टू काय सेव्ह करतोय, 40. लक्ष द्या नीट,
इथं मी नेम इक्वल टू काय स्टोअर केलंय 40. हा जो नेम व्हेरिएबल आहे हा ऑलरेडी प्रेझेंट आहे का कुठं आहे, हे बघा इथं. स्पेलिंग तर सेम आहेच, आता तर रायटिंग मेथड पण सेम. नीट लक्ष द्या, इथं नेम आहे, त्याची स्पेलिंग सेम आहे, इथं पण नेम आहे त्याची पण स्पेलिंग सेम आहे, रायटिंग मेथड पण आता सेम आहे. या नेमचं पहिलं लेटर कॅपिटल आहे, बाकी सगळं स्मॉल आहे. या नेमचं पण पहिलं लेटर काय कॅपिटल आहे, बाकी सगळं काय स्मॉल आहे. आता सगळ्यात पहिले पायथनची वर्किंग कशी चालली, पायथन लाईन बाय लाईन कोडला रन करतो माहिती, इंटरप्रिटरवरती वर्किंग चालतोय आपलं. सगळ्यात पहिले त्यांनी ही लाईन रन केली. या लाईन काय सांगते, एक व्हेरिएबल क्रिएट करा. त्याच्या मेमरीमध्ये पायथननी काय केलं, एक व्हेरिएबल क्रिएट केलं. त्या व्हेरिएबलला नाव काय दिलं, नेम. डेटा काय स्टोअर केलं, 10. बरोबर, ही प्रोसेस त्याची वरती झालेली आहे. आता तो खाली आला, खालच्या लाईनमध्ये आला. कुठं आला, या लाईनवरती, नेम इक्वल टू 40 कडं. आता पायथननी काय बघतोय, हा व्हेरिएबल नेम तर माझ्याकडे ऑलरेडी प्रेझेंट आहे, असं कंटेनर माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये डेटा पण स्टोअर आहे. कोणता डेटा स्टोअर आहे, 10 डेटा स्टोअर आहे. आता पायथन काय करणार, त्या 10 डेटाला काढून डिलीट करणार, त्या 10 डेटाला काढून फेकून देणार. आता त्याच्या जागेवरती कोणता डेटा स्टोअर करेल, 40 डेटाला स्टोअर करेल. म्हणून सांगतोय व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. जर का असे 2 व्हेरिएबल जर का तुमचे सेम आले, रायटिंग स्पेलिंग पण सेम आहे, रायटिंग मेथड पण सेम आहे, तेव्हा डेटा अपडेट होईल. अपडेटच झालं ना. पहिले डेटा काय होतं, 10 होतं, आता डेटा काय झालं, आलं 40. ह्याला अजून तुम्हाला व्यवस्थितपणे सांगतो, तोपर्यंत पॉईंट्स तुम्ही नोट डाऊन करा. हे व्यवस्थितपणे लिहा, 5चे 5 रूल्स लिहा. 5 रूल्स लक्षात ठेवा. व्हेरिएबलचे नावं क्रिएट करताना कशा कशा पद्धतीने तुम्ही नावं क्रिएट करणार. व्हॅलिड स्टार्ट काय, पूर्ण नावामध्ये काय प्रेझेंट पाहिजे, अल्फाबेट्स, नंबर्स, अंडरस्कोर. ठीक आहे, स्पेसेस अलाउड नाही आहे, स्पेसेस फिल होणार अंडरस्कोर सिम्बॉलनी. 4थं रूल होतं, कोणत्या पण रिझर्व्ड कीवर्ड फंक्शनचं नाव व्हेरिएबल नेमला द्यायचं नाही. आणि 5वं, व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. केस सेन्सिटिव्हला अजून एक्सप्लेन करतो तुम्हाला.
लिंक नहीं हो गया भेजना है. झालं समजलं आता कन्सेप्ट. व्हेरिएबलचे रूल्स समजले. व्हेरिएबलला नेमिंग करताना कोणकोणते रूल्स फॉलो करणार. ठीक आहे. पॉईंट्स लक्षात घ्या व्यवस्थितपणे. सगळ्यात पहिला काय पॉईंट आहे की तुम्ही व्हेरिएबल नेमचं जे स्टार्ट आहे, व्हेरिएबल नेम मस्ट बी स्टार्ट फ्रॉम अल्फाबेट्स किंवा अंडरस्कोर सिम्बॉल. हे दोन गोष्टी सोडून नंबर्सनी किंवा दुसऱ्या सिम्बॉलनी स्टार्ट घ्यायचं नाही आहे. सेकंड पॉईंट आहे व्हेरिएबल नेम व्हाईट स्पेसेस कंटेंट करणार नाही. म्हणजे एकपेक्षा जास्त वर्डचं तुम्ही व्हेरिएबल नेम क्रिएट करत असाल तर त्याच्यामध्ये ब्लँक स्पेसेस क्रिएट नाही करायचे. अंडरस्कोर सिम्बॉलनी त्याला फिल करायचं. बरोबर. तिसरा रूल काय होतं, व्हेरिएबल नेम किती मोठं क्रिएट करा, काय पाहिजे ते बनवा, पण त्याच्यामध्ये काय प्रेझेंट पाहिजे, अल्फाबेट्स, अंडरस्कोर आणि नंबर्स. ते झाल्यावरती रिझर्व कीवर्डचं यूज नका करू. कोणत्याच रिझर्व कीवर्ड आणि फंक्शन नेमचं यूज नाही करायचं. त्याच्यानंतर व्हेरिएबल नेम्स आर केस सेन्सिटिव्ह. समजलं की केस सेन्सिटिव्ह काय असतो. पायथनची केस सेन्सिटिव्हिटी कुणाला म्हणतोय, का म्हटलंय पायथन इज ए केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, कारण त्याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबलला नावं देतात तेच तुमचं बरं स्पेलिंग सेम आहे बट रायटिंग मेथड वेगवेगळी आहे, तर पायथनसाठी ते वेगवेगळे व्हेरिएबल्स कन्सिडर होणार. त्यालाच आपण म्हणतोय केस सेन्सिटिव्ह. ठीक आहे. आता तुम्हाला एक स्टेटमेंट देतोय तुम्हाला. जे व्हेरिएबलचा डेटा आहे तो आपण कधी पण चेंज करू शकतो. व्हेरिएबलचा जो डेटा आहे त्याला आपण कधी पण चेंज करू शकतो. कशा मदतीने चेंज करणार आहे लक्ष द्या. चल मला सांगा काय आउटपुट येईल या कोडचं. आता काय आउटपुट येईल. काय येईल. एका लाईनवरच येतील का तिन्ही पण आहे, तिन्ही पण येतील. हां हां मग काय येईल प्रिंट एजमध्ये 23 येईल डेटा. काय सांगतोय तेच. तुमचं व्हेरिएबल काय होतं पहिलं, एज इक्वल टू 21. पायथननी एज नावाचं व्हेरिएबल क्रिएट केला, त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर केला 21. तो आला सेकंड लाईनवरती. त्याला पण तिथं काय सापडतंय, परत एज नावाचंच व्हेरिएबल सापडतंय. आता हा जो एज नावाचं व्हेरिएबल आहे त्याची रायटिंग मेथड आणि स्पेलिंग सेमच आहे ना. वरती जो व्हेरिएबल ऑलरेडी क्रिएट झाला होता पायथनकडून सेम तसंच व्हेरिएबल परत डिक्लेअर केलं आहे प्रोग्रामरनी. कन्सेप्ट येतोय लक्षात. हां परत एकदा तुम्ही परत एज नावाचंच व्हेरिएबल डिक्लेअर केलं आहे ना, काही नवीन तर नाही डिक्लेअर केलं. हां याचं जर का मी कॅपिटल ए केलं असतं तर तो वेगळं क्रिएट झाला असता, कारण पायथन काय केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. जर का मी त्याचा कॅपिटल ए केला असता तर तो वेगळं क्रिएट झाला असता. पण वेगळं क्रिएट होणार का, नाही होणार. पायथन काय सांगते, मी परत एकदा सेम नेम सेम रायटिंग मेथडनं मी व्हेरिएबल क्रिएट नाही करणार. मी त्याचा डेटा अपडेट करून टाकेल. जुना डेटा काय होता 21 त्याला मी काढून डिलीट करतो आणि नवीन डेटा त्याच्या जागेवरती स्टोअर करून टाकतो. काय नवीन डेटा मग 22. आता परत तिसऱ्या लाईनवरती आपण येतो. सेम प्रोग्रामरनी परत एकदा तोच व्हेरिएबल नेम लिहून ठेवलेलं आहे. काय लिहिलंय, एज इक्वल टू काय स्टोअर केलंय 23. तर प्रिव्हियस डेटा काय आता 22 आहे ना प्रिव्हियस डेटा. 22ला काय करणार, तो रिमूव्ह करणार आणि काय स्टोअर करणार 23. म्हणून जेव्हा प्रिंट एज करतोय तर काय डेटा येतोय 23. सो तुम्ही तुमच्या व्हेरिएबलचा डेटा अपडेट करू शकता असं मी सांगू शकतोय.
व्हेरिएबलचा डेटा अपडेटच झाला ना. इथं एकदाच व्हेरिएबल क्रिएट झालं होतं एज इक्वल टू 21. त्याच्यानंतर परत एकदा मी त्या व्हेरिएबलला लिहिलं, सेम स्पेलिंग सेम रायटिंग मेथड इक्वल टू करून नवीन डेटा आता स्टोअर केला त्याच्यामध्ये. पायथननी काय नवीन व्हेरिएबल बनवलं का? नाही बनवलं. ऑलरेडी व्हेरिएबल एक्झिस्ट होता, त्याचा जुना डेटा काढला आणि नवीन डेटाला अपडेट केलं. परत कधी फ्युचरमध्ये जाऊन सपोज आता मी 51 लाईनवरती, मी सपोज इथून पुढे 100 लाईनचा कोड लिहिला, 151 लाईनवरती मी परत एकदा एज लिहितोय इक्वल टू करून आता 24 टाकतोय. तर एजची डेटा काय स्टोअर होईल पायथनमध्ये? 24 स्टोअर होणार. म्हणजे डेटा अपडेट झालं. व्हेरिएबलचा डेटा मी कधी पण अपडेट करू शकतो माझ्या मनाने. फक्त मला काय लिहायचं आहे? व्हेरिएबलचं नाव लिहायचं आहे, इक्वल टू करायचं आहे आणि डेटा पास करायचा आहे. कळतंय माझं स्टेटमेंट? मी जर का असं म्हणतोय व्हेरिएबल डेटा कॅन बी चेंज ॲट एनी टाइम ड्युरिंग द प्रोग्राम एक्झिक्युशन, होऊ शकतं ना माझा डेटा चेंज? तुमच्यासमोरच 3 वेळा करून दाखवलंय. पहिलं 21 होता, मग त्याला 22 केला, मग त्याला 23 केला ना. केस सेन्सिटिव्ह कुणाला म्हणायचं? जिथं तुमचं व्हेरिएबल नेम जो आहे त्याची स्पेलिंग सेम आहे बट रायटिंग मेथड्स वेगवेगळी, त्याच्यामध्ये तो केस सेन्सिटिव्ह झालेला आहे. त्याच्यासाठी तो 3 वेगवेगळे वर्ड्स आहे. समजतंय का? बट जर का मी स्पेलिंग सेम रायटिंग मेथड पण सेम, तर त्याच्यासाठी तो 3 वेगवेगळे वर्ड्स नाही झाला, तो एकच वर्ड आहे. फक्त त्याचा डेटा आता अपडेट होणार. दोन्ही पण केस सांग. इथं पण स्पेलिंग सेम आहे बट रायटिंग मेथड्स वेगवेगळे, म्हणून 3 वेगवेगळे व्हेरिएबल क्रिएट झाले. पण इथं स्पेलिंग पण सेम आहे, रायटिंग मेथड पण सेम आहे. त्या केसमध्ये त्यांनी एकच व्हेरिएबल ठेवलं, त्याचा डेटा अपडेट तो करत आहे. समजतं डिफरन्स दोघांमधलं? लिहून घ्या ते डिफरन्स पहिले नोट डाऊन करा. हा खूप महत्त्वाचा आहे. इथं पण 3 नेम आहे, इथं पण 3 एज आहे, पण त्या तिन्ही पण एज सारखे, त्यांचं रायटिंग मेथड पण सेम आहे. पण वरचे जे नेम आहे त्यांची स्पेलिंग सेम आहे फक्त, पण रायटिंग मेथड्स वेगवेगळे, म्हणून 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स आहे. एकच मिनिट स्क्रीन चालू करतो बरं. ऑनलाईन मेंबर समजतंय? व्हेरिएबलचे नेमिंग रूल्स समजले? सगळ्यात पहिले ते सांगा मला. चला. ठीक आहे. चला, व्हेरिएबलचे नेमिंग रूल्स समजले. मला सांगा, केस सेन्सिटिव्ह आणि व्हेरिएबलचा डेटा आपण अपडेट करू शकतो, हे दोन्ही कन्सेप्ट समजले? केस सेन्सिटिव्ह काय? पायथन इज अ केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, आणि व्हेरिएबलचा डेटा मी कधी पण अपडेट करू शकतो, हे दोन्ही पण कन्सेप्ट समजले? चला, थंबनी रिॲक्शन द्या आता. बाकीचे मेंबर्स? कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. व्हेरिएबलचा डेटा फक्त स्टोअर करणं भाग नाही आहे, त्याच्यावरती ऑपरेशन्स कसे परफॉर्म होणार आहे त्या व्हेरिएबल्सवरती हे पण लक्षात घ्या. व्हेरिएबलचं नाव कसं द्यायचं आहे, केस सेन्सिटिव्ह काय कुणाला म्हणतोय, व्हेरिएबलचा डेटा आपण कसं अपडेट करू शकतोय परत परत, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. ठीक आहे? पुढे जाऊ.
हम्म. हम्म. ठीक आहे. हम्म. ठीक. हम्म. हां. नेक्स्ट स्टेटमेंट मी तुम्हाला देतोय, पायथन इज अ डायनेमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. काय आहे पायथन? डायनेमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. So, या स्टेटमेंटचा अर्थ काय? मी म्हणतोय पायथन इज अ डायनेमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. आता पायथनमध्ये जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबल्स क्रिएट करताय, व्हेरिएबल्स जेव्हा पण तुम्ही क्रिएट करताय, सो त्या केसमध्ये तुम्हाला डिक्लेअर करण्याची गरज नाही आहे की तुम्ही त्या व्हेरिएबलमध्ये कोणता डेटा पास करणार. तुम्ही त्या व्हेरिएबलमध्ये कोणता डेटा ॲक्च्युअलमध्ये पास करणार. हां, व्हेरिएबलचं सिंटॅक्स काय शिकलो आहे आपण? मी व्हेरिएबलला एक नाव देणार, बरोबर? काय देतोय मी? सपोज ए नाव देतोय, नुसतं ए नाव देतोय, इक्वल टू करून मी त्याच्यामध्ये काय स्टोअर करतोय? 10 असं डेटा स्टोअर करतोय. झालं माझं इथं एक कम्प्लीट व्हेरिएबलचं क्रिएट. हां, मी तिन्ही पण स्टेप फॉलो केले. व्हेरिएबलला नाव दिलंय, व्हॅलिडच नेम आहे, ए पासून स्टार्ट करतोय, अल्फाबेटपासून मी स्टार्ट करू शकतो. हां, इक्वल टूचं साईन पण लावलंय, डेटा पण पास केलेलं आहे. ठीक आहे. पण मी कुठं सांगितलेलं आहे का मी याच्यामध्ये 10 डेटा पास करतोय? मी न्यूमेरिक डेटा पास करतोय. जो डेटा पास केला आहे तो नंबर डेटा आहे. तुम्ही सांगू शकता न्यूमेरिक डेटा आहे. हां, अल्फाबेट पण सपोज जर का मी पास केलं असतं तर मी कुठं सांगतोय का मी अल्फाबेट डेटा पास करतोय? सो त्यालाच आपण म्हणतो डायनेमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यासोबत बाकीचे लँग्वेजेस तुम्ही कम्पेअर करू शकता. C++ म्हणा, सी म्हणा. त्याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबल्स क्रिएट करता, व्हेरिएबल्स तुम्ही असं नाही की पायथनमध्येच क्रिएट करता, कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तुम्ही व्हेरिएबल्स क्रिएट करू शकता. बाकीच्या लँग्वेजेसमध्ये जेव्हा तुम्ही व्हेरिएबल्स क्रिएट करता तर तुम्हाला पहिले सांगावं लागतं की मी जो व्हेरिएबल क्रिएट करतोय ना त्या व्हेरिएबलमध्ये मी कोणता डेटा स्टोअर करणार आहे. नंबरचा डेटा स्टोअर करणार आहे, अल्फाबेटिकली डेटा स्टोअर करणार आहे, त्याला आपण म्हणतो डेटा टाईप. तर तो डेटा टाईप तुम्हाला पहिले डिक्लेअर करावा लागतो. डेटाचा टाईप तुम्हाला सांगावं लागतं. डेटा टाईपचा अर्थ काय झालं? डेटाचा टाईप सांगणं, बरोबर ना? हा माझा डेटा आहे ना, 10 काय माझा डेटा आहे, तर तो डेटा कोणत्या टाईपचा आहे? नंबर टाईपचा आहे, न्यूमेरिक टाईपचा आहे, सांगू शकतो मी असं, बरोबर? सो त्याच केसमध्ये C++ मला काय सांगायचं आहे? ए मी व्हेरिएबल बनवतोय, ए नावाचं मी व्हेरिएबल बनवतोय, पण या ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये न्यूमेरिक डेटा स्टोअर होणार, न्यूमेरिक डेटा स्टोअर होणार. ठीक आहे. जर का मी सांगतोय ए मध्ये न्यूमेरिक डेटा स्टोअर होणार आहे, मी पास केलं अल्फाबेट डेटा, काय शो होणार मला? 10. तुम्ही सांगताना काय सांगितलेलं आहे? मी व्हेरिएबल बनवतोय ए नावाचं, पण त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर करतोय? न्यूमेरिक डेटा स्टोअर करतोय. पण जेव्हा सेव्ह करण्याचा टाईम आला, जेव्हा त्याच्यामध्ये डेटा टाकण्याचा टाईम आला, तेव्हा तुम्ही काय टाकलं? अल्फाबेट डेटा टाकलं. तर ते लँग्वेजेस तुम्हाला काय देणार? एरर देणार. पण पायथन काय सांगतोय? तुम्ही व्हेरिएबल क्रिएट करा, तुम्ही इक्वल टूची साईन लावा, व्हेरिएबलला नाव द्या, इक्वल टूची साईन लावा, तुम्हाला काय पाहिजे ते डेटा स्टोअर करा, मी येऊन आयडेंटिफाय करतो तो डेटा कोणता. जर का तो डेटा कोड्सच्या आतमध्ये असेल तर त्याच्यासाठी तो काय? अल्फाबेट आणि सिम्बॉलिक डेटा आहे. हां, जर का डायरेक्टली तुम्ही नंबर तर डायरेक्टलीच पास होणार आहे, तो रीड करू शकतो, नंबर पास झालेला आहे, त्याच्यासाठी तो न्यूमेरिक फॉर्मचा डेटा आहे. येतोय लक्षात? त्या केसमध्ये म्हणतोय पायथन इज अ डायनेमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग. म्हणून डायनेमिकचा अर्थ काय आहे की तो स्वतःहून येऊन रेकग्नाइज करतोय की व्हेरिएबलमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर केला युजर. तुम्ही या व्हेरिएबलमध्ये डेटा टाका, मी येऊन आयडेंटिफाय करतो की कोणता डेटा त्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर केला. ठीक आहे. पहिले डिक्लेअर काही करू नका, पहिले काही स्टेटमेंटही देऊ नका की मी व्हेरिएबलमध्ये कोणता डेटा स्टोअर करणार आहे. सपोज जर का चेंज झालं तुमचं, मला आता हा डेटा नाही स्टोअर करायचा आहे, मला काहीतरी वेगळा डेटा स्टोअर करायचा आहे, सो त्या केसमध्ये काय करावं लागेल? परत एकदा तोच व्हेरिएबल रिडिफाईन करावा लागेल, परत एकदा तोच व्हेरिएबल डिक्लेअर करत बसावं लागेल. डबल वर्क का करताय? या डायरेक्टली व्हेरिएबल नेम क्रिएट करा, इक्वल टूची साईन लावा आणि तुम्हाला जो डेटा पुट करायचा आहे ते करा. वाटतंय चेंज करायचं आहे, मी लगेच चेंज पण करू शकतो. केलं. मला वाटतंय परत हे पण काढून टाका. आता मला स्टोअर करायचं आहे 50.25. हो पण एक नंबरच आहे ना, फक्त कोणता नंबर आहे? डेसिमल पॉईंट नंबर आहे. दोन प्रकारचे नंबर असतात, एक तुम्ही असे नुसतं डायरेक्टली काही पण लिहिता आणि दुसरं तुम्ही पॉईंट देऊन लिहिता, तो पण एक नंबरच झाला बेसिकली, फक्त पॉईंट देऊन आला. 50.25 मी येऊन आयडेंटिफाय करतो हा डेसिमल नंबर. हां, जर का मी नुसतं याच्यामध्ये येऊन 10 स्टोअर केला, हा सुद्धा नंबर आहे, पण कोणता नंबर आहे? नॉर्मल नंबर आहे, इंटिजर नंबर आहे, असं मी येऊन आयडेंटिफाय करतो. निगेटिव्ह नंबर स्टोअर करायचे ते पण करू शकतो. कळत आहे?
सो पाहिजे ते डेटा येऊन तुम्ही इथं स्टोअर करा, पायथन येऊन आयडेंटिफाय करेल. म्हणून म्हणतोय पायथन इज अ डायनॅमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग. पण बाकीचे लँग्वेजेस डायनॅमिक टाईप नाही, ते तुम्हाला मला पहिले इथं असं अशा पद्धतीने डिक्लेअर करावं लागतं. कोड कसा असणार, मी देणार INT, डेटा टाईपचं इंटिजर म्हणून एक टाईप आहे, त्याच्यानंतर मी डिक्लेअर करणार ए. याचा अर्थ काय झाला माहिती आहे की हा जो ए नावाचं व्हेरिएबल मी बनवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये इंटिजर नंबरच स्टोअर होणार, म्हणजे न्यूमेरिक फॉर्मचाच डेटा मला त्याच्यामध्ये पुट करायचं, दुसरा माझ्याकडे ऑप्शनच नाही. पण पायथन काय सांगतोय, तू फक्त एवढंच लिह, तू फक्त व्हेरिएबलला नाव दे, तू इक्वल टू लाव, आणि तुला काय डेटा टाकायचं ते टाकून जा. त्या डेटाला मी बरोबर डेटा टाईप मी असाइन करतो. डेटा टाईप कोण असाइन करणार, पायथन असाइन. पण बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये प्रोग्रॅमरच व्हेरिएबलला डेटा टाईप असाइन करत असतो. कळत आहे ना. हा स्टेटमेंट महत्वाचा, पायथन इज अ डायनॅमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग. ठीक आहे. समजलं आता, व्हेरिएबल समजलं व्यवस्थितपणे. हां, व्हेरिएबल महत्त्वाचा टॉपिक होता. ठीक आहे. व्हेरिएबलच्या रिलेटेड जेवढे कन्सेप्ट होते ते तुम्हाला समजणार. सगळ्यात पहिले आपण बेसिक चालू केलेलं आहे, व्हेरिएबल क्रिएट कसं करायचं. व्हेरिएबल काय आहे, बेसिकली तुमचा डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणार आहे, बस बाकी काहीच यूज नाही त्या व्हेरिएबल. स्टेटमेंट पण मी तेच लिहिले, व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर डेटा. व्हेरिएबल्स आर यूज टू स्टोअर डेटा. तुमचा जो पण डेटा आहे त्याला पहिले तुम्ही स्टोअर करून घ्या. सिंटॅक्स काय होतं व्हेरिएबलचं, व्हेरिएबलला नाव द्यायचं, इक्वल टूची साईन लावायची, त्याच्यामध्ये डेटा पास करायचा. सिम्पल आहे. हां, त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं ते जो व्हेरिएबलला तुम्ही जो नाव देताय ना, तो व्हेरिएबलला जे तुम्ही नाव देताय ना, त्याच्यासाठी काही रूल्स फॉलो करा फक्त. ठीक आहे. पायथननी काही रूल्स बनवलेले, त्या रूल्सला फॉलो करा आणि मग त्या व्हेरिएबलला नाव द्या. ठीक आहे. काय रूल्स पायथनचं, पहिलं जो व्हेरिएबलचं नेम आहे त्याची स्टार्ट कशाने करणार तुम्ही, सांगा पटपट आता. इथे अल्फाबेट आणि अल्फाबेटने, अंडरस्कोरनी पण, या दोन व्हॅलिड स्टार्ट आहे, अल्फाबेटनी पण आणि अंडरस्कोरनी पण. बरोबर. त्याच्यानंतर सेकंड रूल काय होतं, स्पेस अलाउड नाही आहे. हां, तुम्ही एकपेक्षा जर का जास्त वर्ड यूज करताय तर 2 वर्ड्सच्या मध्ये स्पेस नाही द्यायची. काय द्यायचं आहे, अंडरस्कोर द्यायचं. तिसरा रूल काय, हा पूर्ण तुमच्या व्हेरिएबलच्या नावामध्ये काय प्रेझेंट पाहिजे, अल्फाबेट, अंडरस्कोरचं सिम्बॉल, बाकी अजून कोणतं सिम्बॉल व्हॅलिड नाही. त्याच्यानंतर रिझर्व्ड कीवर्ड्सला यूज नाही करायचं, कोणत्या पण रिझर्व्ड कीवर्ड्सला नाव नाही द्यायचं. चौथं, केस सेन्सिटिव्ह. पायथन इज ए केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. काय केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, लगेच हा एक्झाम्पल द्यायचा. तुम्ही सांगताय ना पायथन इज ए केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, पण काय केस सेन्सिटिव्ह लँग्वेज, हा एक्झाम्पल तुम्हाला प्रूफ करणार. या एक्झाम्पलमध्ये आपण 3 व्हेरिएबल्स बनवलेले, त्या तिन्ही व्हेरिएबलला आपण सेम नाव दिलेलं, स्पेलिंग पण सेम आहे. काही आहे का फरक स्पेलिंगमध्ये, नाही. फक्त मी रायटिंग मेथडमध्ये थोडं चेंज केले, व्हेरिएशन्स बनवले. तर काय, पहिलं व्हेरिएशन, पहिलं लेटर कॅपिटल, बाकी सगळं स्मॉल. सेकंड काय, सगळं स्मॉल. थर्ड काय, सगळं कॅपिटल. म्हणून पायथनसाठी तो 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स त्याच्यासाठी झाले. पायथन त्या तिघांना वेगवेगळं कन्सिडर करतो. त्याच्यासाठी ते एक आहे का, नाही. त्याच्यासाठी एक कोण आहे, हा डेटा. त्याची स्पेलिंग पण सेम आहे, प्लस रायटिंग मेथड पण सेम. एज तुम्ही लिहिताय, पहिलं एज कसं लिहिलंय, इक्वल टू 21. दुसऱ्यांदा पण एजच लिहिताय, स्पेलिंग आहे सेम आहे, रायटिंग मेथड आहे सेम आहे, परत तुम्ही स्मॉलमध्येच एज क्रिएट करताय. एकदम डिट्टो कॉपी याची वरची, खालचे पण सेम, फक्त आता डेटा अपडेट झाला. सो जेव्हा तुमचं व्हेरिएबलचं नाव ची स्पेलिंग, व्हेरिएबलची रायटिंग मेथड पण एक्झॅक्ट सिमिलर सापडेल, तेव्हा नवीन व्हेरिएबल नाही क्रिएट होणार, तेव्हा त्या व्हेरिएबलचा डेटा अपडेट होईल. पण जेव्हा स्पेलिंग सेम असेल आणि रायटिंग मेथड वेगळी असेल, तेव्हा नवीन वेगवेगळेच व्हेरिएबल्स तुमचे क्रिएट होणार, वेगवेगळे व्हेरिएबल्स तुमचे क्रिएट केले जातात. त्या केसमध्ये वेगळे व्हेरिएबल्स क्रिएट होतील आणि या केसमध्ये तुमचा व्हेरिएबलचा डेटा अपडेट होईल. म्हणून इथं काय सांगितलं होतं, व्हेरिएबल डेटा कॅन बी चेंज ॲट एनी टाइम. व्हेरिएबलचा डेटा तुम्ही कधीही बदलू शकता. दुसरं काय होतं, पायथन इज ए डायनॅमिक टाईप ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय कोड नाही माझ्याकडे तुम्हाला एक्झिक्यूट करून दाखवायला, फक्त तुम्हाला काय सांगितलं होतं मी त्याच्यामध्ये, की जेव्हा पण तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करताय, व्हेरिएबल क्रिएट करताय, तेव्हा तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे की तुम्ही कोणता डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करणार आहे, कोणत्या प्रकारचा डेटा तुम्ही त्याच्यामध्ये स्टोअर करणार. ठीक आहे. डायरेक्टली व्हेरिएबलला नाव द्या, इक्वल टूची साईन लावा, जो पण तुमचा डेटा आहे तो सिम्पल त्याच्यामध्ये पास करा. जो पण तुमचा डेटा आहे तो सिम्पल तुम्ही त्याच्यामध्ये पास करा.
अल्फाबेट सिम्बॉल्स असतील तर कोड्सच्या आतमध्ये फक्त पास करा, नंबर्स असतील तर डायरेक्ट पास करा. पायथॉनला बाकी काहीच नको तुमच्या. कळतंय? समजलं व्हेरिएबलचा कन्सेप्ट आता व्यवस्थितपणे? ठीक, घ्यायचं आहे नेक्स्ट टॉपिक. आता काय थांबायचं आहे? घ्यायचं आहे? चल, डेटा टाईप्स आता इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आतापर्यंत मी तुम्हाला काय सांगत होतो, अल्फाबेट्स असतील, सिम्बॉल्स असतील, त्याला कोड्सच्या आतमध्ये टाका. ठीक आहे, पण आता त्याला पायथनमध्ये ना काहीतरी नाव आहे. काय नाव आहे? स्ट्रिंग म्हणून नाव आहे. स्ट्रिंग काय? एक कन्सेप्ट आहे, एक डेटा टाईप आहे पायथनमध्ये. जेव्हा पण मी अल्फाबेट्स आणि सिम्बॉल्स कोड्सच्या आतमध्ये टाकतो ना, तर पायथनसाठी तो काय आहे? स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग कशी क्रिएट होते? कोड्सच्या आतमध्ये जो पण डेटा आला तो काय आहे? स्ट्रिंग. कळतंय? पहिला डेटा टाईप आपण स्टडी करतोय, लक्ष द्यायचं आहे. पहिला डेटा टाईप काय? स्ट्रिंग. काय पहिला डेटा टाईप? स्ट्रिंग. स्ट्रिंगचं डेफिनेशन काय? कोणतं पण डेटा कोट्सच्या आतमध्ये पुट केलं असेल, कोट्सच्या आतमध्ये, 2 कोट्सच्या आतमध्ये, ते सिंगल कोट असेल, डबल कोट असेल, तुमचं ट्रिपल कोट असेल, या तिन्ही कोट्स तुम्ही यूज करू शकता. त्या 3 कोट्सच्या आतमध्ये जर का तुम्ही काय कंटेंट लिहिताय तर तो बेसिकली काय पायथनमध्ये? स्ट्रिंग. त्याला काय म्हणायचं? स्ट्रिंग. लक्षात येतोय कन्सेप्ट? सगळ्यात पहिले काय लिहितोय मी? आणि काय करतोय? प्रिंट करतोय. आता व्हेरिएबल नेम कसं पास करायचं असं? विथ कोट्स की विदाउट कोट्स? ठीक आहे, त्याला आपण आता स्किप करू. याच्यावरतीच आपल्याला लक्ष देतो. आलं? स्ट्रिंगची डेफिनेशन काय झाली तुमच्यासाठी? समजतंय? पण कोट्सच्या आतमध्ये काही टाका, नंबर्स पण जर का कोट्सच्या आतमध्ये टाकून दिले ना, तो पायथनसाठी तो नंबर नाही झालाय, तो काय झालाय? स्ट्रिंग डेटा झालाय. चेक करायचं आहे आपल्याला. चला बघा, एज इक्वल टू, मी काय करतोय? 21 लिहितोय, पण 21 मी डायरेक्ट पास केलंय का? कशाच्या आतमध्ये पास केलं? कोट्सच्या आतमध्ये पास केलं. जेव्हा मी लिहितोय प्रिंट एज, काय लिहितोय? प्रिंट काय आलं? काय फरक वाटतोय डेटामध्ये? नाही समजणार. अशा कसं समजायचं आता डेटा? कसं ओळखायचं की व्हेरिएबलमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर आहे? तर अजून एक फंक्शन आता तुम्ही इथं स्टडी करताय, नीट लक्ष द्या. अजून एक फंक्शन आता तुम्ही स्टडी करताय, त्याला आपण म्हणतोय टाईप फंक्शन. कोणतं फंक्शन? टाईप फंक्शन. टाईप फंक्शन काय करणार? बेसिकली व्हेरिएबलचा डेटा, त्या व्हेरिएबलमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर आहे तो डेटा तुमच्यासमोर मांडणार. टाईप फंक्शन काय सांगणार तुम्हाला? व्हेरिएबलमध्ये करंट टाईमला, या करंट टाईमला व्हेरिएबलमध्ये कोणता डेटा स्टोअर आहे त्याचा टाईप तुम्हाला तुमच्यासमोर काढून द्या. ठीक आहे, सगळ्यात पहिला आता लक्ष द्यायचं, टाईपला कसं राईट करायचं. ठीक आहे, स्मॉल लेटर्समध्ये TYPE, स्मॉल लेटर्समध्ये TYPE, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट. त्याची डेफिनेशन काय? फंक्शन येतो एक, जसं प्रिंट फंक्शन होतं तसं टाईप फंक्शन आहे. टाईप फंक्शन इज यूज टू चेक द डेटा टाईप ऑफ ए व्हेरिएबल. बरोबर ना? व्हेरिएबलमध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर आहे त्याचं जर का टाईप तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल तर कोणतं फंक्शन आहे आपल्याकडं? टाईप फंक्शन. येतं लक्षात? आता त्याला राईट कसं करायचं, आउटपुट स्क्रीनवरती शो कसं करायचं, लक्ष द्या. लिहायचं पहिले प्रिंट फंक्शन. काय लिहायचं? प्रिंट फंक्शन. लिहिलं प्रिंट फंक्शन. त्या जो प्रिंट फंक्शनचं 2 ब्रॅकेट्स आहे ना त्याच्या आतमध्ये जायचं आणि काय लिहायचं? टाईप फंक्शन. लिहिलं टाईप फंक्शन. टाईप फंक्शनला पण 2 ब्रॅकेट्स लागतील, ओपन राऊंड ब्रॅकेट, क्लोज राऊंड ब्रॅकेट. इथं टोटल आता 2 ब्रॅकेट्स आहे. पहिला ब्रॅकेट कुणाचं आहे? प्रिंट फंक्शनचं आहे. दुसरा ब्रॅकेट कुणाचं आहे? टाईप फंक्शनचं आहे. हा पॉईंट लक्षात घ्या. आता या टाईप फंक्शनच्या आतमध्ये पास करायचं व्हेरिएबलचं नाव. व्हेरिएबलचं नाव काय? नेम. सेम तसंच मला अजून कोणासाठी चेक करायचं आहे? एजसाठी पण चेक करायचं आहे. करू शकतो मी. परत लिहितोय, प्रिंट लिहिलं. हां, प्रिंटच्या आतमध्ये काय लिहायचं? टाईप लिहायचं, TYP. त्याचे पण 2 राऊंड ब्रॅकेट्स लावायचे. हां, त्या 2 राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये काय पास करायचं? व्हेरिएबलचं नाव. आता कोणत्या व्हेरिएबलचं नाव? एज. आता डेटा बघा. काय आलंय? क्लास STR. स्ट्रिंगलाच रिप्रेझेंट करतो आपण STR.
समजतंय? स्ट्रिंग STRING, त्याचंच पहिले 3 लेटर्स काय STR. STRचाच अर्थ काय, ह्याचा जो डेटा टाईप आहे, या व्हेरिएबलमध्ये जो डेटा स्टोअर आहे त्याचा टाईप कोणता आहे, स्ट्रिंग टाईपचा डेटा. कळत आहे? 21 लिहिलंय पण ते कोड्सच्या आतमध्ये लिहिलंय, तो नंबर नाही झालाय पायथनसाठी. पायथनसाठी तो काय आहे, स्ट्रिंग आहे, म्हणजे त्याच्यासाठी तो एक स्ट्रिंग झालेला आहे. ठीक आहे. आता इथून पुढं अल्फाबेट सिम्बॉल्सचा शब्द यूज नाही करायचा. इथून पुढं काय म्हणणार मी तुम्हाला, स्ट्रिंग क्रिएट करा. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं स्ट्रिंगला क्रिएट करा, तर कशीच करणार तुम्ही स्ट्रिंग क्रिएट, कोट्स लावणार, स्टार्टिंग कोट एंडिंग कोट, आणि त्या 2 कोट्सच्या मध्ये तुम्ही तुमचा डेटा राईट करणार. तुम्हाला जो कंटेंट लिहायचा आहे ते तो कंटेंट तुम्ही लिहू शकता. ती तुमची काय क्रिएट झाली, स्ट्रिंग क्रिएट. येतं लक्षात? नोट डाऊन करा. स्ट्रिंग काय, टाईप फंक्शन काय ते पण सांगा. चालू आहे. झालं? समजलं? ऑनलाईन मेंबर्स, हॅलो, आवाज येतोय?
डेटा टाईप समजलाय. स्ट्रिंग डेटा टाईप कुणाला म्हणायचं आहे? कोड्सच्या आतमध्ये जो पण कंटेंट पास होतो त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग डेटा टाईप. सगळ्यांना लक्षात येतोय? दोन डेटा टाईप अजून बघू, मग आपण थांबू का? ठीक आहे. शेवटचे दोन सिंपल आहे. आता सेकंड डेटा टाईप आहे तुमचं इंटिजर. ठीक आहे. इंटिजर डेटा टाईप काय? असे नंबर्स जे विदाउट डेसिमल पॉईंट असतात. असे नंबर्स जे विदाउट डेसिमल पॉईंट असतात त्याला आपण म्हणतो इंटिजर. सपोज देतोय एज इक्वल टू 21. जेव्हा मी याला प्रिंट करणार एज, ठीक आहे. आता मी याचं प्रिंट पण करतोय. काय प्रिंट करणार मी बेसिकली? टाईप एज. आता बघा काय आउटपुट येणार? काय आला? 21 आलाय. पण क्लास काय आली आता? इंट आली. इंट काय? इंटिजर. ठीक आहे. सेम तसंच तुमचं तिसरा डेटा टाईप आहे फ्लोट डेटा टाईप. फ्लोट डेटा टाईप कुणाला म्हणायचं? असे नंबर्स जे डेसिमल पॉईंट सोबत असणार. ठीक आहे. ठीक आहे. कळतंय? प्रिंट करा, त्याचा पण टाईप चेक करा. आता काय आलंय? क्लास फ्लोट. लक्ष द्या. क्लास काय आलाय आता? फ्लोट. समजतंय? इंटिजर कुणाला आलं होतं? 21ला. विदाउट डेसिमल पॉईंट नंबर्सला इंटिजर म्हणायचं आणि विथ डेसिमल पॉईंट नंबर्सला काय म्हणायचं? फ्लोट. फ्लोट डेटा पॉईंट म्हणायचं. फ्लोट डेटा टाईप म्हणायचं. याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही निगेटिव्ह नंबर्स पण हे करू शकता. सपोज मी इथं -21 देतोय. आपण पॉईंट नोट डाऊन करा. इथं मी काय पास केलं होतं? -21. काय आलंय? त्याची क्लास इंटिजरच आली. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह असो निगेटिव्ह नंबर्स असो तुम्ही दोन्ही पास करू शकता. तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. झिरो पण जर का तुम्ही पास केलं तरी सुद्धा तो काय असेल? इंटिजर का फ्लोट? आणि फ्लोटमध्ये 0.0. हे बघा, जेव्हा 0 इथं दिलंय तर क्लास काय आली? इंटिजर. तुम्ही फ्लोटमध्ये पण 0 करू शकता. कसा करणार फ्लोटमध्ये 0? 0.0. झालं? येतं लक्षात? निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग 0 त्याच्यासोबत जर का डेसिमल पॉईंट नसेल तर तो कोणता डेटा टाईप? इंटिजर. निगेटिव्ह नंबर्स, पॉझिटिव्ह नंबर्स आणि 0 नंबर पण त्याच्यासोबत डेसिमल पॉईंट असेल तर फ्लोट पॉईंट नंबर. येतं लक्षात? नोट डाऊन करा. प्रेझेंटी ऑन करतो. प्रेझेंटी लावून घ्या. एकच मिनिट द्या, फक्त प्रेझेंटी ऑन करू द्या. व्हेरिएबल्स अँड डेटा नोट डाऊन करा आता. मग प्रेझेंटीला पॉईंट्स व्यवस्थितपणे लक्षात घ्या सगळे. व्हेरिएबल्सच्या रिलेटेड जेवढे पण कन्सेप्ट आज तुम्हाला सांगितलेले ते लक्षात घ्या. इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स तर असतीलच पण पुढं जाऊन जर का पायथनमध्ये प्रोग्रामिंग पण केले तर तिथं पण तुम्हाला हे कन्सेप्ट यूज होणार. हे बेसिक कन्सेप्ट आहे जे आपण शिकतोय. एक पायथनमध्ये कोणताही कोड लिहा त्याच्यामध्ये सगळे यूज होणार. किती आता ॲडव्हान्स कन्सेप्ट पण शिकले ते ॲडव्हान्स कन्सेप्टच्या आतमध्ये ही प्रोग्रामिंग तुम्ही करणारच आहे, हे लक्षात घ्या.
चल हाय अजून कुठे आपले ऑनलाईन मेंबर्स. ठीक आहे, प्रेझेंटी ऑन केली ऑनलाईन मेंबर्स, लावून घ्या. काय डाऊट आहे, क्वेश्चन आहे आजच्या टॉपिकमध्ये? व्हेरिएबल्स, डेटा टाईप्स समजले सगळे टॉपिक? सगळे व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. उद्या आपण परत एकदा व्हेरिएबल्सची रिव्हिजन करू आणि मग आपण डेटा टाईप्सचे पुढच्या डेटा टाईप्सला एक्सप्लोर करू. कोणताही कन्सेप्ट अंडरस्टँड होत नसेल तर सांगा, विचारा. हा बेसिक पार्ट आहे, हा लक्षात नाही आलं तर पुढं काहीच लक्षात येणार नाही आहे. बेसिक प्रोग्रामिंग आहे ही, हे सगळ्यांना समजणं खूप गरजेचं आहे. हे डोक्यात फिट करा ही प्रोग्रामिंग, जेवढे आपण कन्सेप्ट शिकतोय आता. परत रिपीट करू तुम्हाला पाहिजे असेल तर, पण विचारा आणि मगच पुढे जा. ठीक आहे, काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता. प्रोग्राम व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, नोट्स क्रिएट करा. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढच्या टॉपिक कंटिन्यू करू. चालेल. तुम्ही नवीन आहे का? मग कोण नवीन आला? हां तेच म्हणतो, कोणतरी काय नाव आहे त्यांचं? सर्वांना